राम राम मंडळी, मी अक्षरा आणि तुम्ही पाहत आहात द चेरीज किचन. द चेरीज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तुम्ही आतापर्यंत काकडीचे वडे खाल्ले आहेत, काकडीच्या पुऱ्या खाल्ल्या आहेत, पण मी आज खमंग असं काकडीचं थालीपीठ बनवणार आहे. पण त्यासाठी जे बेलचं बटन दिसतंय ना, त्या बेलवर तुम्ही क्लिक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे, एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि एक वाटी बेसन घेतलेलं आहे. तिन्ही हे समप्रमाणात पीठं घेतलेली आहेत. भरपूरशी कोथिंबीर, काकडी आणि इथे 7 ते 8 लसूण पाकळ्या आहेत आणि 4 ते 5 मिरच्या आहेत. 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा जिरा आणि हा कांदा लसूण मसाला आहे. तुम्ही या ठिकाणी तिखट सुद्धा वापरू शकता, पण कांदा लसूण मसाल्यामुळे खूप चांगली चव येते. तर आपण आधी इथे प्रथम मिरचीचा ठेचा करून घेणार आहोत. तर त्यासाठी मी इथे 4 ते 5 मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरच्या चांगल्या बारीक झाल्या की यामध्ये आपण आता लसणीच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत आणि 1 चमचा जिरं टाकायचं आहे आणि थोडंसं मीठ घालायचं आहे आणि याचा ठेचा बनवून घ्यायचा आहे. या अशा ठेच्यामुळे थालीपीठला खूप छान अशी चव येते. इथे ठेचा तयार झालेला आहे, तर आपण आता याला बाजूला ठेवूया. काकडी आपल्याला किसून घ्यायची आहे, पण त्या अगोदर काय करायचं आहे, काकडी ही कडवट असते कधी कधी. मग ती कडवटपणा काढण्यासाठी काकडीचा हा बुंदा आहे तो कापायचा आहे आणि यावर असा घासायचा आहे. अगदी फेस येईपर्यंत घासायचा आहे, म्हणजे काय होईल, आतील जो कडवटपणा आहे ना तो निघून जाईल. काकडीची साल काढून घ्यायची आहे आणि मग आपण ही काकडी किसून घेऊया. तर आपण आता इथे बॅटर बनवणार आहोत. तर त्यासाठी आपण जी पीठं घेतली होती, 1 वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी बेसन म्हणजे चणा डाळीचं पीठ आणि 1 वाटी गव्हाचं पीठ. त्यामध्ये आपल्याला घालायचे किसलेली काकडी घालायची. इथे मी एकूण 2 काकड्या वापरलेल्या आहेत मी, कारण किसताना तुम्हाला मी एकच काकडी दाखवली, पण एकूण मी 2 काकड्या वापरलेल्या आहेत. आणि थोडंसं आपण ह्याच्यामध्ये धण्याची पूड टाकायची आहे, अर्धा चमचा हळद आणि इथे मी कांदा लसूण मसाला वापरलेला आहे. कांदा लसूण मसाल्यामुळे थालीपीठला खूप छान अशी चव येते, म्हणून कांदा लसूण मसाला वापरला आहे. यामध्ये थालीपीठ तुम्हाला किती तिखट पाहिजे यानुसार तुम्ही मसाल्याचा वापर करू शकता. कारण यामध्ये आपण 1 चमचा मी आता ह्याच्यामध्ये मिरचीचा ठेचा पण वापरलेला आहे आणि मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि यामध्ये भरपूरशी कोथिंबीर घालायची आहे, कारण कोथिंबीरमुळे थालीपीठला खूप छान अशी चव येते. तर आपल्याला आता हे सर्व मिश्रण एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याला आधी पाणी अजिबात लावायचं नाही आहे. यामध्ये आपण काकडी घातलेली आहे, त्या काकडीमध्येच आपण पीठ यामध्ये भिजवून घ्यायचं आहे. यामध्ये पाणी घालताना थोड्या थोड्या प्रमाणातच पाणी घालायचं आहे, जास्त पातळ बॅटर करायचं नाही आहे. तर थालीपीठ बनवण्यासाठी आपलं बॅटर तयार झालेलं आहे. खूप छान असं बॅटर तयार झालेलं आहे. तर आपण आता थालीपीठ थापून घेऊया. थालीपीठ थापण्यासाठी मी इथे एक रुमाल घेतलेला आहे आणि हा रुमाल मी ओला करून घेतला आहे थोडासा आणि यावर आपण आता बॅटर घालून घेणार आहोत आणि बोटाच्या साहाय्याने आपण हे बॅटर रुंद करत जायचं आहे. थोडंसं पाण्याचा हात लावायचा आहे, म्हणजे बॅटर हाताला जास्त चिकटणार नाही.
आणि पाण्याचा हात लावूनच असं हळूहळू रुंद करत जायचं आहे. आणि पॅन थोडासा गरम झाला की त्याला रुमालाच्या साहाय्यानेच त्याला उचलायचं आहे आणि तव्यावर ठेवायचं आहे. आणि थोडंसं हाताला पाणी लावायचं आहे आणि वरून हा असा हात फिरवायचा आहे. यामुळे काय होईल, रुमाल पटकन अलग होईल आणि थालीपीठ आपलं रुमालाला चिकटणार नाही. थालीपीठ हे खरपूस छान असं भाजून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे. आणि याला मी सोनेरी रंग येईपर्यंत भाजलेला आहे. तर मी तुम्हाला इथे अजून एक थालीपीठ बनवून दाखवत आहे आणि हे असं बोटाच्या साहाय्याने असं पसरवायचं आहे आणि हाताला जर चिकटत असेल तर थोडं पाणी लावायचं आहे आणि आपला तळ हात रुमालाच्या खाली घेऊन असं तळ हाताने त्याला उचलायचं आहे. पॅनला आता आपण थोडंसं तेल लावूया आणि यावर आपण आता थालीपीठ घालून घेऊया. हे असं थालीपीठ घालायचं आहे आणि आता यावर थोडंसं पाण्याचा हात लावायचा आहे म्हणजे रुमाल थालीपीठला चिकटून राहत नाही. तर तुम्ही पाहू शकता की रुमाल अजिबात माझा चिकटलेला नाही आहे आणि सहजतेने थालीपीठपासून रुमाल माझा अलग झालेला आहे. आणि थालीपीठ बनवण्याची कला ही मला जमली, म्हणजे तुम्हाला पण ही नक्कीच जमणार. छानपैकी खरपूस थालीपीठ भाजून घ्यायचं आहे. तर इथे थालीपीठ एकदम रेडी आहे. खमंग असं थालीपीठ बनलेलं आहे आणि खायला पण खूप छान आहे आणि क्रिस्पी आहे. तर तुम्ही हे जरूर बनवून बघा. तर या थालीपीठ बरोबर एक खोबऱ्याची चटणी बनवणार आहोत. तर त्यासाठी मी इथे 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे, थोडंसं शेंगदाण्याचं कूट, 3 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि थोडंसं मीठ. हे आपण आता मिक्सरला लावून घ्यायचं आहे. याची चांगली बारीक फाईन पेस्ट करायची आहे आणि आपली चटणी तयार आहे. सकाळच्या नाश्त्यासाठी हे काकडीचे थालीपीठ आणि खोबऱ्याची चटणी खूप छान अशी रेसिपी आहे ही. तसेच तुम्ही ही काकडीचे थालीपीठ मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर बटन दाबायला विसरू नका. खुश रहा, आनंदी रहा आणि माझा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तयार रहा. धन्यवाद.